गुड मॉर्निंग एव्हरीवन. एम आय ऑडिबल? आवाज येतोय माझा? Yes, sir. ओके. काइंडली स्विच ऑन युअर कॅमेराज. Okay, today we are going to start with another topic. As I told you last time, I think maybe you can get your notes, right? या वीक मध्येच भेटतील तुम्हाला. मी इन्स्टिट्यूटला सबमिट केले नोट्स, तुम्हाला भेटून जातील लवकरात लवकर, मे बी टुडे और टुमारो. ठीक आहे. Today we are going to start with another topic, as I told you, time management. Okay, how you have to manage your time, what are the techniques in that, कशा प्रायोरिटीज सेट करायच्या त्या सर्व गोष्टी. ठीक आहे. सो अगेन शेअरिंग द प्रेझेंटेशन विथ यू. विजिबल आहे सर्वांना प्रेझेंटेशन? स्लाइड दिसते प्रत्येकाला? मोबाईल युजर्स, लॅपटॉप युजर्स? Yes, sir. Okay. See, time management, as you all know, time is very important. We always says that. But eventually there are some techniques how to use your time, how to manage your time. त्या सर्व गोष्टी आपण आज शिकणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल देर इज वन कोट, राईट? बरेच कोट्स आहे, बरेच थॉट्स आहे टाइम वरती, बट one out of them, the important one, we are going to discuss now in first slide. Just 1 minute. Okay. We all know time is free, right? Kindly note down these points because I have given one assignment to you also regarding the test. Several questions are mentioned in that. तुम्ही जे पण नोट्स मध्ये मेन्शन केलंय, जे पण तुम्हाला नोट्स मध्ये भेटणार आहेत, नोट्स मध्ये मी एक्स्ट्रा डाटा पण तुम्हाला दिलाय स्टडी करण्यासाठी. फ्युचरमध्ये तुम्हाला काही ऍडिशनल स्टडी करायचं असेल तेव्हा तुम्ही त्या नोट्स पण बघू शकतात. सो रिगार्डिंग कम्युनिकेशन स्किल आय एम टेलिंग यू. सो त्या नोट्स पण तुम्ही प्रिंट आउट काढून तुम्ही वाचू शकतात कधी पण, काही अडचण नाहीये त्यामध्ये. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आहे, सो यू विल गेट अ गुड प्रिंट ऑफ दॅट. अँड सिमिलर वे फॉर टाइम मॅनेजमेंट ऑल्सो राईट डाऊन सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. कधी कधी अशा गोष्टी असतात की त्या सेशनमध्ये नोट्स मध्ये नसतात अवेलेबल, त्या वेगळ्या सांगितल्या जातात, राईट? सो कीप दॅट इन माइंड. नोट डाऊन दोज पॉइंट्स. ओके. ओके. व्हॉट इज द कोट और व्हॉट इज द थॉट फॉर टाइम? टाइम इज फ्री, ऍज वी ऑल नो. टाइम ही वेळ ही सर्वांना फ्री मध्ये भेटते, त्याचे आपण पैसे पे नाही करत, राईट? टाइम इज फ्री बट इट इज प्राइसलेस. सिंपल. त्याची आपण किंमत नाही करू शकत. इट इज व्हेरी प्राइसलेस. वाय प्राइसलेस? पुढे त्याचं आपल्याला समजेल. यू कांट ओन इट. आपण त्याचे मालक नाही होऊ शकत, बट यू कॅन यूज इट. आपण त्याचा युसेज करू शकतो, यूज करू शकतो, वापर करू शकतो. ठीक आहे. यू कांट कीप इट. आपण वेळ ही अशी गोष्ट आहे की ती साठवून नाही ठेवू शकत. वी कॅनॉट स्टोर इट ऍट पर्टिक्युलर प्लेस और पर्टिक्युलर लोकेशन एनिवेअर. असं नाहीये की ती पॉवर बँक आहे, राईट? पॉवर बँक मध्ये आपण पॉवर स्टोर करून ठेवतो, नंतर फोन चार्ज करतो. नॉट लाईक दॅट. वी कॅनॉट स्टोर द टाइम, राईट? बट यू कॅन स्पेंड इट. आपण त्याचा योग्य वापर आणि प्रॉपर युटिलायझेशन करू शकतो. दॅट्स इट, राईट? अँड वन्स इट इज लॉस्ट, वन्स द टाइम इज लॉस्ट, इट कॅन नेव्हर, यू कॅन नेव्हर गेट इट बॅक. सिम्पल. आपण त्याला मागे परत आणूच शकत नाही. रोज वेगळी तारीख असते, रोज वेगळा टायमिंग असतो. रोज 8 वाजता, रोज 9 वाजतात, रोज 10 वाजतात, बट डेट इज डिफरंट, डे इज डिफरंट. इन अ वीक देर आर 7 days. संडे नंतर पुन्हा दुसरा संडे येतो, बट डेट वेगळी असते. वर्ष बदलतं, राईट? सो वी कॅनॉट ब्रिंग दॅट टाइम बॅक. सिम्पल. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू युटिलाइज द टाइम बिकॉज एव्हरीवन हॅज गॉट 24 hours. तुम्ही असो, मी असो, जगातला कोणताही व्यक्ती असो, प्रत्येकाला 24 तासच मिळाले दिवसाचे. दॅट इज द फायनल अल्टिमेट रियालिटी. ठीक आहे. सो असं कोणीच नाही या जगामध्ये की त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, दे आर हॅव्हिंग लॉट ऑफ मनी अँड दे आर परचेसिंग द टाइम, राईट?
No one can purchase it. So everyone has got equal time. So utilization is our decision. So आपण शिकणार आहोत आज टाइम मॅनेजमेंट बद्दल. येस. नेक्स्ट स्लाइड. टाइम मॅनेजमेंटचे बेनिफिट्स काय आहेत? व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ टाइम मॅनेजमेंट? राईट, इट इज मेन्शन्ड ओव्हर हियर. जस्ट 1 minute. इन्क्रीज इन युअर प्रोडक्टिव्हिटी. आपली प्रोडक्टिव्हिटी एनहान्स होते प्रॉपर टाइम मॅनेजमेंट जर करत असेल आपण तर. रिड्युसिंग युअर स्ट्रेस. आपला स्ट्रेस कमी होणार. वाय? बिकॉज सी, एखादं टास्क जेव्हा आपल्याला भेटतं, राईट, एखादी असाइनमेंट जेव्हा आपल्याला भेटते, तेव्हा आपण योग्य वेळेत जर ती कंप्लीट केली तर आपला स्ट्रेस कमी होतो. वी आर नॉट इन टेन्शन काइंड ऑफ सिनेरियो, की आपल्याला टेन्शन येणार आणि आपण ही असाइनमेंट केलेलीच नाहीये, आता काय होणार, या सर्व गोष्टींपासून आपण मुक्त होतो. रिड्युसिंग युअर स्ट्रेस. इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसा इम्प्रूव्ह होतो टाइम जर चांगला मॅनेज केला तर? खूप सिम्पल आहे. जे लोक चांगला टाइम मॅनेज करतात, दी पीपल हु युटिलाइजेस टाइम ऍट व्हेरी बेस्ट लेवल, दे आर व्हेरी स्ट्रॉंग पीपल. त्यांची स्ट्रेंथ खूप चांगली असते, त्यांची कॉन्फिडन्स लेवल खूप चांगली असते, कारण की प्रत्येक काम ते एकदम प्रॉपर पद्धतीने करतात. दॅट्स वाय. व्हेरी सिम्पल. एखादी असाइनमेंट आहे, 100 स्टुडंट पैकी 10 स्टुडंटने कंप्लीट केली आहे चांगल्या प्रकारे इन विदिन टाइम. त्या 10 स्टुडंटचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय लेवलला असेल. सिम्पल. बिकॉज यू हॅव अचिव्ड समथिंग, पीपल हॅव डोंट अचिव्ह दॅट थिंग. सिम्पल. बाकीच्यांनी अचिव्ह न केलेली गोष्ट तुम्ही अचिव्ह केलेली आहे, तर तुमचा कॉन्फिडन्स त्यांच्यापेक्षा चांगल्या लेवलला राहील. सो प्रॉपर टाइम मॅनेजमेंट इम्प्रुव्हाइजेस युअर कॉन्फिडन्स लेवल. या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत एकमेकासोबत. सो इफ यू आर नॉट मॅनेजिंग युअर टाइम प्रॉपरली, तुमचा कॉन्फिडन्स पण खाली राहील, तुमचा एक लो लेवल कॉन्फिडन्स असेल. सिम्पल. इफ यू आर नॉट युटिलायझिंग युअर टाइम. देन अचीव अ सेन्स ऑफ बॅलन्स. अचीव अ सेन्स ऑफ बॅलन्स मीन्स व्हॉट? फॉर डुईंग anything, your professional work, your personal work, anything, whenever you are utilizing your time properly for doing that work, तुम्हाला एक सेन्स ऑफ बॅलन्स वाटेल तुमच्या लाईफमध्ये, की तुमची लाईफ एक बॅलन्स्ड वे मध्ये चालू आहे. कारण की जेव्हाही तुमच्या लाईफमध्ये तुमचे काम टायमिंगवर होत नसतात, राईट, जेव्हाही आपण कोणतंही काम, पर्सनल असो प्रोफेशनल असो, कोणतंही काम वेळेवर करत नाही, त्यावेळी आपल्याला सेन्स ऑफ बॅलन्स नाही भेटत लाईफमध्ये. वी आर ऑलवेज कन्फ्युज्ड अबाउट अवर लाईफ. वी आर ऑलवेज इन टेन्शन. वी आर ऑलवेज इन स्ट्रेस. एव्हरीथिंग. सो तो सेन्स ऑफ बॅलन्स जो असतो तो कुठेतरी हॅम्पर होतो, तो इम्पॅक्ट होतो निगेटिव्हली. दॅट्स इट. ओके. अँड बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स. सिम्पल आहे. If you're utilizing your time properly, if you're completing your assignments properly, if you're studying properly on time for each examination, of course your academic performance will increase. तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स सुद्धा चांगल्या लेवलला पोहोचणार आहे. सिम्पल आहे, राईट. सो मॅनेजिंग युअर टाइम प्रॉपरली इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड जे लोक चांगल्या पद्धतीने टाइम वापर करतात, त्यांना फ्री टाइम पण जास्त भेटतो. व्हेरी व्हेरी सिम्पल. आता हे कसं? एक थॉट आहे. द बिझिएस्ट पीपल हॅव द मॅक्झिमम फ्री टाइम. कारण की जे लोक खूप बिझी असतात त्यांनाच फ्री टाइम जास्त भेटतो, कारण की त्यांना माहिती आहे कोणत्या टायमिंगला काय करायचंय. व्हेरी सिम्पल. जी लोक कन्फ्युज असतात ना, की त्यांना जे टास्क दिलेलं असतं ते वेळेवर होत नाही, मग त्यांना जो फ्री टाइम युटिलाइज करायचा असतो तो पण त्यांना समजत नाही कधी करायचा, कसं करायचं, बिकॉज त्यांचे कामं पण खूप पेंडिंग असतात. जे टास्क आर पेंडिंग. सो एव्हरीथिंग इज मेस्ड अप. सो अशा सिच्युएशनला कोणतीही व्यक्ती फ्री टाइम नाही काढू शकत. एखाद्या व्यक्तीचे टास्क जर टायमिंगली कंप्लीट असतील, असाइनमेंट जर कंप्लीट असतील, तर त्या व्यक्तीला चांगला टाइम, फ्री टाइम सुद्धा भेटू शकतो. दॅट्स वाय कम्प्लिटिंग युअर टास्क इन टाइम गेट्स यू मोर फ्री टाइम. सिम्पल. And last is better opportunity for placement. Why? Because everything done in proper timing is always appreciable. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही 95% मार्क्स आणा, तुम्ही 85% मार्क्स आणा. फॉर कंपनी बोथ are okay, that is fine, both are good students. 85 is also good student, 95 is also good student, but the one who is having a good time management, everything about proper schedule will be selected. जी लोक चांगला टाइमचा वापर करतात त्यांना सिलेक्शन अपॉर्च्युनिटी जास्त भेटतात. व्हेरी सिम्पल. आणि तुमचं ते कॅल्क्युलेशन, तुमचं ते अनालिसिस, त्या ड्युरेशन मध्ये कंपनीचे जे स्टाफ असतात, जे इंटरव्ह्यू घेतात, ते बरोबर अनालिसिस करतात की हाऊ यू मॅनेज युअर टाइम. आपण त्यावेळेस खोटं पण नाही बोलू शकत, बिकॉज एक खोटं बोललं की तुम्हाला ते 10
वेगवेगळे खोटे बोलावं लागतं ते एक खोटं लपवण्यासाठी. सो इट्स नॉट व्हेरी इझी. त्यामुळे तुम्ही जर जेन्युइनली तुमचा टाइम चांगला मॅनेज करत असाल देन यू हॅव व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर प्लेसमेंट्स. व्हेरी सिम्पल. ओके, इट इज व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. सो मॅनेजिंग युअर टाइम इज व्हेरी बेनिफिशियल फॉर ऑल दिस पॉइंटर्स. या व्यतिरिक्त खूप सारे बेनिफिट्स असतात की तुम्ही तुमचा टाइम कसा मॅनेज केला पाहिजे. ओके, कसा मॅनेज करायचा ते आपण शिकणार आहोत, अजून पुढे जाणार आहोत. ओके, कॉमन टाइम वेस्टर्स काय? कॉमन टाइम वेस्टर्स, राईट, बऱ्याच जणांचे हे कॉमन टाइम वेस्टर्स असतील. आपण आज प्रेझेंटेशन मध्ये बघतोय, बट तुम्हाला पण तुमचे जाणवतील यामध्ये की तुम्ही कुठे तुमचा टाइम जास्त स्पेंड करताय. सो दीज आर दी कॉमन टाइम वेस्टर्स. मी असो, तुम्ही असो, कोणीही असो, प्रत्येक व्यक्ती टाइम जास्तीत जास्त कोणत्या ठिकाणी वेस्ट करतो हे जास्त गोष्टी यामध्ये. एक्सेसिव्ह सोशल मीडिया, सगळ्यात मोठा आणि इम्पॅक्टफुल पॉइंट. एक्सेसिव्ह सोशल मीडिया, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, एव्हरीथिंग एव्हरीथिंग कम्स अंडर दी सोशल मीडिया. दी मॅक्झिमम युसेज ऑफ सोशल मीडिया इज अन ऍक्च्युअल टाइम वेस्टर. त्यामधून अचिव्हमेंट सारखं काही नाही भेटत आपल्याला मॅक्झिमम टायमिंग. हा, आता जर कोणी म्हणत असेल की नाही सर आम्ही खूप चांगल्या रील्स बघतो, एज्युकेशनल रील्स बघतो, राईट, तुम्ही जर 100 रील्स बघितल्या तर त्यातल्या 10 रील्स एज्युकेशनल असू शकतात, बट एव्हरी रील इज नॉट दॅट काइंड ऑफ की तुम्ही बेनिफिट्सच घेताय त्याचे, राईट. आपण खूप टाइम वेस्ट करतो. इव्हन आय हॅव गॉन थ्रू दॅट, मी पण त्या झोन मधून गेलेलो आहे. बट इव्हेंच्युअली व्हॉट हॅपन्स की जेव्हा एक्सेसिव्ह सोशल मीडिया आपण बघतो ना, तेव्हा आपल्यालाच समजत नाही की आपला टाइम किती वाया गेलाय. लिटरली तुम्हाला हा एक्सपिरियन्स नक्की आला असेल की तुम्ही एकदा इंस्टाग्राम जर ओपन केलं, रील्स तुम्ही बघायला स्टार्ट केले, तुम्हाला असं वाटतं की चला 2-5 मिनिट साठी बघूया, मग आपलं काम करूया. बऱ्याच जणांना असं एक्सपिरियन्स आला असेल की त्या 5 मिनिटाचा तो 1 तास कधी होऊन जातो ते आपल्याला समजतच नाही. करेक्ट एक्सपिरियन्स केलाय सर्वांनी, बऱ्याच मेंबर्सने केला असेल. काइंडली रिस्पॉन्ड, मला समजू द्या की तुम्ही केलाय का असा एक्सपिरियन्स की तुम्ही 5 मिनिटसाठी रील्स बघायला स्टार्ट केलं, बट इव्हेंच्युअली इट वेंट अप टू 1 आवर, 1.5 आवर्स. असं झालंय बऱ्याच वेळा. Yes, sir. खूप वेळा असं होतं, खूप वेळा. इव्हन मी सुद्धा एक्सपिरियन्स केलंय, कारण की आपण 5 मिनिटसाठी घेतो, बट तो वेळ कसा जातो हे आपल्याला समजत नाही. आणि आपल्याला नंतर रिअलाइज पण होतं. तो 1.5 तास 2 तास गेल्यानंतर आपण म्हणतो अरे बापरे खूप वेळ वाया गेला. लिटरली आपण मग थोडंसं गिल्ट फील करतो त्याबद्दल. सो इव्हेंच्युअली सोशल मीडिया इन एक्सेसिव्ह वे इज नॉट अ गुड थिंग फॉर यू. हे जास्त युसेज करणं चांगली गोष्ट नाहीये. याबद्दल खरंच काळजी घ्या, सगळ्यांनी काळजी घ्या. गेमिंग, काही जणांना गेमिंगची इच्छा असते, आवड असते. गेमिंग ऑन मोबाईल, गेमिंग ऑन लॅपटॉप्स, एव्हरीथिंग, राईट. सी, असं नाहीये की गेमिंग करणं चुकीचं आहे, बट इव्हेंच्युअली मोर दॅन सॉफ्टवेअर गेमिंग, फिजिकल गेमिंग आर व्हेरी गुड. तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्ही फुटबॉल खेळताय, तुम्ही बॅडमिंटन खेळताय, दॅट इज व्हेरी अप्रिशिएबल. ती खूप चांगली गोष्ट आहे. बिकॉज इट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन युअर एक्सरसाइज. तो एक्सरसाइजचा एक पार्ट आहे. त्यामुळे तुम्ही कधी पण बघा, जे ऍथलीट्स असतात ना, स्पोर्ट्स पीपल, त्यांची फिटनेस खूप चांगली असते. सो दॅट इज अ पार्ट ऑफ युअर एक्सरसाइज. ज्यांना सकाळी जिम जमत नाही, ज्यांना सकाळी एक्सरसाइज करायला जमत नाही, ते गेम्स खेळतायत. फॉर एक्झाम्पल क्रिकेट खेळताय, फुटबॉल खेळताय, व्हॉलीबॉल खेळताय, काही पण कोणताही फिजिकल ऍक्टिव्हिटीचा गेम असू द्या, दॅट इज व्हेरी गुड थिंग, राईट. एक्सेसिव्ह गेमिंग ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म इज नॉट अ गुड थिंग. याच्यात पण लिमिटेशन्स आणणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट थिंग, प्रोक्रास्टिनेशन. व्हेरी कॉमन वर्ड. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय? की एखादी गोष्ट तुम्हाला आज करायची होती, तुम्हाला एखादं काम सांगितलं की ते आज करायचंय, ओके, बट व्हॉट यू विल डू इज, तुम्ही असा विचार करणार, तुम्ही अशी एक्सक्यूज घेणार तुम्हाला स्वतःला, की हे काम जर मी आज न करता उद्या जर केलं किंवा परवा जर केलं तर काही प्रॉब्लेम होणार आहे का? मग तुमच्या माइंडमध्ये चक्र फिरतील. मग तुम्हाला असं कळेल, तुमचं माइंड सांगतं की काही फरक नाही पडणार. मग तुम्ही आजचं काम उद्यावर पुश करणार, सिम्पल. मग उद्या येणार, मग उद्या तुम्ही परत तोच विचार करणार की आजचं आता, आज मला वेगळे कामं करायचे किंवा मला टाइमपास करायचा आहे. देन यू विल थिंक दॅट वेदर दिस वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर नॉट, वेदर आय शुड स्किप इट ऑर रिशेड्यूल इट. अगेन मग तुम्ही काय करणार, नको आज नको करायला, 2-3 दिवसांनी करूया, मला वेळ भेटेल त्यावेळेस. सिम्पल. याला म्हणतात इन सिम्पल लँग्वेज प्रोक्रास्टिनेशन. म्हणजे एखादी गोष्ट आज जी करायची होती ती तुम्ही पुढच्या करताय, ढकलताय, डिले करताय ती गोष्ट करण्यासाठी. व्हेरी सिम्पल. दॅट इज प्रोक्रास्टिनेशन. एखादी गोष्ट पुश करणे, पुढे ढकलणे, ठीक आहे. वॉचिंग रील्स कंटिन्युअसली, स्पेशली इथे मेन्शन का केलंय, कारण की सोशल मीडियामध्ये जेव्हा आपण युसेज करतो, मिसयूज करतो, तेव्हा रील्स हा खूप कॉमन युसेज आहे सगळ्यांचा, जसं आपण आता बोललो.
Watching reels is very common thing to do by people. That's fine. Okay. So control on this. Last minute assignments. Very common for students. Very common point. 100 स्टुडंट जर असतील ना, त्यातले मोर दॅन 50% स्टुडंट असेच असतील की ते लास्ट मुवमेंट असाइनमेंटच्या कॅटेगरीमध्ये येतील. लास्ट मुवमेंट असाइनमेंट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, टुडे इज सॅटर्डे. आय एम गिव्हिंग यू टुडे अन असाइनमेंट, ओके, अँड टू सबमिट इन युअर इन्स्टिट्यूट टिल नेक्स्ट सॅटर्डे. नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत मी त्याला फायनलाइज करून त्याची मार्किंग चेक करून तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगणार. फॉर एक्झाम्पल, नाउ व्हॉट आय एम डुईंग, आय एम गिव्हिंग यू असाइनमेंट टुडे. आज मी तुम्हाला असाइनमेंट दिली आहे. व्हॉट हॅपन्स, तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत ती जमा करायची आहे. नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत म्हणजे फ्रायडे पर्यंत जमा करायची. बरेच मेंबर्स त्यापैकी काय करतील, थर्सडे पर्यंत, गुरुवारपर्यंत त्याला हातच नाही लावणार. नॉट इवन दे विल लुक ॲट इट. सिम्पल. जसाही फ्रायडे आला त्यांना समजणार आहे की आज लास्ट डे असाइनमेंट सबमिट करायचा. आज फ्रायडेला सबमिट करायचीच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, इन एनी सिच्युएशन. देन व्हॉट दे विल डू इज दॅट दे विल कम्प्लीट दॅट असाइनमेंट ऑन फ्रायडे. जसं इथे मंडेची असाइनमेंट संडे नाईटला केली आहे, तसंच सेम एक्झाम्पल, सॅटर्डेज असाइनमेंट यू आर कम्प्लिटिंग ऑन फ्रायडे नाईट. व्हेरी सिम्पल. आपण लास्ट मुवमेंटला कम्प्लीट करतो ती असाइनमेंट. पहिले 5 दिवस 6 दिवस आपण बघतच नाही त्याच्याकडे. सिम्पल. दॅट इज कॉल्ड एज लास्ट मिनिट असाइनमेंट कम्प्लिशन. बरेच कॅन्डिडेट्स अशी असतात की लास्ट मुवमेंट असाइनमेंट कम्प्लीट करतात. व्हेरी कॉमन. बट शक्यतो यामधनं तुम्ही कसे बाहेर पडाल, तुम्ही स्वतःला कसं बाहेर पाडणार हे लक्षात घ्या आणि यात वर्कआउट करा. ठीक आहे. अँड नेक्स्ट इज पुअर स्लीप रुटीन. पुअर स्लीप रुटीन म्हणजे तुम्ही जेव्हाही तुमचं शेड्यूल जे असतं दिवसभराचं ते फॉलो करतात आणि रात्री जेव्हा एक स्लीपिंग मोडमध्ये आपल्याला जायचं असतं, आपण कोणी 10चा टायमिंग ठरवतं, कोणी 11चा टायमिंग ठरवतं, कोणी 9चा टायमिंग ठरवतं, डिपेंड्स ऑन एव्हरीवन. आपण उठतो किती वाजता, आपण झोपतो किती वाजता, या सगळ्या गोष्टींमध्ये पुअर स्लीप रुटीन जी असते ना, ती जास्तीत जास्त स्टुडंट्सची असते. प्रॉपर झोप न होणे, प्रॉपर टायमिंग वाईज झोप न होणे, एक प्रॉपर शेड्यूल नसणे त्यांच्या स्लीपिंग पॅटर्न मध्ये, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आढळतात. सो हॅव्हिंग युअर प्रॉपर स्लीप रुटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो हे कॉमन टाइम वेस्टर्स आहे की जे तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे आणि ज्यावर तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. व्हिडिओज ऑफ झाले बऱ्याच स्टुडंटचे परत, राईट. कॅमेरा ऑन करत जा. मी बऱ्याच कॅन्डिडेट्सला सांगितलंय की इट्स अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. ठीक आहे ना. मी काय 2-3 महिने तुमचा कोर्स घेणार आहे. आफ्टर दॅट यू आर ऑन युअर ओन, राईट. तुम्ही तुमच्या परत झोन मध्ये जाणार आहे, तुम्ही तुमची लाईफ वेगळी एक्सपेंड करणार आहे. बट इव्हेंच्युअली जे तुम्ही इथून शिकून जाणार आहात ना, काही गोष्टी जर तुम्ही अप्लाय केल्या, ऑफकोर्स सगळ्या तर तुम्ही अप्लाय केल्या तर खूपच चांगलं आहे. बट इव्हेंच्युअली सम इम्पॉर्टंट पॉइंट्स दे विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. कारण की प्रत्येकाच्या नशिबामध्ये किंवा प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा पॉइंटर्स किंवा अशा प्रोसेसेस येत नाही. आता सोशल मीडिया थोडीशी स्ट्रॉंग झाली किंवा आता अकॅडमिक्स मध्ये सॉफ्ट स्किल्स वगैरे हे ऍड ऑन झालंय, होत चाललंय. बिकॉज इव्हन इन्स्टिट्यूट ऑल्सो नो दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट्स. खूप महत्वाचं आहे आणि याची किंमत आपण मोजू नाही शकत. जेव्हा ते ऍक्च्युअल फील्डमध्ये उतरतं ना, वेन एव्हर इट इज ऑन प्रॅक्टिकल लेवल, तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळतं. हो, ते त्यावेळेस शिकलो पाहिजे होतो. आता कुठे इथे तरी कळतंय की हे चुकतंय माझं. पण जेव्हा चुकतं तेव्हा वेळ गेलेली असते. सिलेक्शन क्रायटेरिया निघून जातो आणि लाईफमध्ये सॉफ्ट स्किल हा खूप मोठा रोल प्ले करतो, जसं मी तुम्हाला सांगितलंय पहिले पण. ठीक आहे. इट्स फॉर यू पीपल, सो बी ऍक्टिव्ह ऑन इट, राईट. ओके. सो दीज आर दी कॉमन टाइम वेस्टर्स. एक्सेसिव्ह सोशल मीडिया, Instagram, Telegram, Facebook, Twitter, everything, right? गेमिंग, ऑनलाईन गेमिंग एस्पेशली, प्रोक्रास्टिनेशन, डिले करणं एखादी गोष्ट, वॉचिंग रील्स कंटिन्युअसली, व्हेरी इम्पॉर्टंट अँड इम्पॅक्टफुल पॉइंट. देन आफ्टर दॅट लास्ट मिनिट असाइनमेंट्स, एज आय टोल्ड यू, व्हेरी कॉमन पॉइंट फॉर स्टुडंट्स. देन पुअर स्लीप रुटीन, चांगल्या झोपेची रुटीन नसणं, व्हेरी कॉमन फॉर स्टुडंट्स, राईट. सो दीज आर दी कॉमन टाइम वेस्टर्स. एनी डाऊट टिल नाऊ? समजतंय सर्वांना? आज टाइम मॅनेजमेंट बद्दल शिकतोय आपण. समजतंय? अंडरस्टूड टिल नाऊ? रिस्पॉन्स देत चला, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला समजतंय की नाही. राईट. यस सर. ओके, ठीक आहे, फाईन. ओके, नेक्स्ट, मूव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड. द रियालिटी ऑफ 24 hours. व्हेरी इम्पॉर्टंट.
हे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. तुम्ही स्वतःबद्दल विचार करा. आज तुम्ही जे पण पार्टिसिपंट्स आहेत, तुम्ही स्वतःबद्दल अनालिसिस करा. जस्ट चेक अबाउट युअर सेल्फ. नाउ हियर फॉर एक्झाम्पल, sleep we have mentioned for 7 hours. Sleep can be for 8 hours also, 9 hours also. It can be, in a changeable pattern. It can be college for 6 hours for example. A general scenario, ठीक आहे ना, 10 ते 4 पर्यंत फॉर एक्झाम्पल. ट्रॅव्हल फॉर 2 hours, कोणी ट्रॅव्हल करतं 1.5 तास 2 तास. जेवण करतो आपण सकाळचं संध्याकाळचं, नाश्ता वगैरे करतो, 2 तास त्यामध्ये लागतात नॉर्मल बेसिस. ठीक आहे. एखादा जण 7 तास झोपतोय, 8 तास झोपतोय. म्हणजे नॉर्मली काय करतात, 11 वाजता कोणी झोपतं, 6 वाजता उठतात बरेच पब्लिक फॉर एक्झाम्पल. तो 7-8 तासाची झोप असते, एक कॉमन सिनॅरिओ. व्हॉट हॅपन्स इज दॅट, डिफरन्स कुठे येतो? डिफरन्स इथे येतो, झोपेमध्ये एखादा 2 तास इकडे तिकडे डायव्हर्जन येऊ शकतं प्रत्येकाचं. कॉलेज आवर्स सगळ्यांचे सेम असतात. ठीक आहे, कॉलेज आवर्स सगळ्यांचे सेम असतात. ट्रॅव्हलिंग टाइम बऱ्याच जणांचा एखादा तास इकडे तिकडे होऊ शकतो थोडा फार. जेवणाचे नॉर्मली 2 तास प्रत्येकाचे इक्वलच असतात. अर्धा तास आणि परत नाश्ता वगैरे 1.5-2 तास पकडून चला, अर्धा तास इकडे तिकडे. अँड स्टडी, एक्सरसाइज, एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टीमध्ये 7 तास पकडून चला. आता मेजर इम्पॅक्ट याचा का पडतो? व्हाय द मेजर इम्पॅक्ट ऑफ स्टडी, एक्सरसाइज अँड एंटरटेनमेंट? Some people will not exercise, zero exercise. Then 7 hours are for entertainment and studies. 7 तास भेटले तुम्हाला टाइमपास करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी. ओके, समजून चला. 1 तास एक्सरसाइज पण तुम्ही करतायत. यू आर व्हेरी गुड अँड पंक्च्युअल स्टुडंट्स. तुम्ही 1 तास एक्सरसाइजला सुद्धा देतायत. अँड यू आर स्लीपिंग फॉर 7 hours. युअर कॉलेज इज फॉर 6 hours. युअर ट्रॅव्हलिंग, आता काही जण हॉस्टेलला राहतात, काही जणांना खरंच रियालिटीमध्ये 2 तास लागतात. इट डिपेंड्स, बट आता सध्या 2 तास आपण पकडूया इन जनरल सिनॅरिओ. ठीक आहे. 7 + 6 झाले 13. ट्रॅव्हल टाइम इज फॉर 2 hours, 15 hours. मील इज फॉर 2 hours. मील म्हणजे त्यामध्ये सर्व झालं जेवणाचं. Now it is 17 hours. Now remaining 7 hours are distributed in study, exercise and entertainment. What happens? For example, every one of you, सगळेजण रोज 1 तास एक्सरसाइज करताय. व्हेरी फिट अँड फाईन स्टुडंट्स, राईट? तुम्ही खूप पंक्च्युअल आहात एक्सरसाइज मध्ये, असं पकडून चालूया सध्या. अँड यू एक्सरसाइजिंग फॉर 1 hour डेली बेसिस. ठीक आहे, फाईन. आता उरले तुमच्याकडे 6 तास. 24 तासामधले 6 तास उरले म्हणजे 1/4 ऑफ युअर टाइम. 1/4 ऑफ युअर टाइम. 1/4 म्हणजे काय? 25%, राईट? सिम्पल. 6 तासामध्ये तुम्हाला स्टडी आणि एंटरटेनमेंट म्हणजे टाइमपास करायचा आहे. आता ते प्रत्येकाचं जे शेड्यूल आहे, तुम्ही 32 स्टुडंट्स आहात, या बाकीच्या गोष्टी सगळ्या कॉमन होत्या तुमच्यासाठी. बट स्टडी अँड टाइमपास यामध्ये जे 6 तास उरले, ते 6 तास तुम्ही कसे युटिलाइज करताय ना, यावर तुमचं खूप मोठं करिअर डिपेंड करतं. एव्हरीथिंग. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दी 1 डे. मी एका दिवसाबद्दल नाही बोलत आहे. तुम्ही 1 दिवस पूर्ण 6 तास जर टाइमपास केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इट इज ओके. करतात बरेच जण. इट इज अबाउट दी रुटीन. तुम्ही जर 30 दिवसांपैकी जर 25 दिवस काय करताय, हे मॅटर करतं आपल्याला. 25 दिवस जर तुम्ही 6 तासापैकी 4 तास टाइमपास करत असाल आणि 2च तास अभ्यास करत असाल, तर कदाचित कुठेतरी चुकतंय. देर इज समथिंग रॉंग इन युअर शेड्यूल. सिम्पल. सो प्रॉपर शेड्यूल मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ स्टुडंट. आणि रियालिटी काय माहितीये का? एव्हरी वन हॅज गॉट 24 hours. एव्हरी वन हॅज गॉट 24 hours. 24 तासापेक्षा जास्त वेळ कोणालाच भेटू शकत नाही. हे फॅक्ट आहे, राईट? कोणी असो, अंबानी असो, अदानी असो, इलॉन मस्क असो, कितीही श्रीमंत माणूस असू द्या, 24 तासांपेक्षा जास्त वेळ कोणत्याच व्यक्तीला भेटू शकत नाही लाईफमध्ये एका दिवसामध्ये, राईट? सो व्हॉट आय एम विलिंग टू टेल यू इज दॅट, जस्ट वन मिनिट. What I'm willing to tell you is that proper management of those 6 to 7 hours, हे जे 6-7 तास उरताय ना तुमच्याकडे, यांचं प्रॉपर मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ युअर फ्युचर. सिम्पल. तेच सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी. आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये डिफरन्स पडेल. तुम्ही 32 पार्टिसिपंट्स आहात आता. 32 पार्टिसिपंट्स जे आहेत त्या सगळ्यांमध्ये हाच एक मोठा डिफरन्स पडेल की तुम्ही
तुमच्या उरलेल्या 6-7 तासामध्ये कसं स्वतःला डिफरन्शिएट केलंय. सिम्पल. ओके. सो प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ दॅट टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. हे लक्षात असू द्या, हे नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला कसे ते 6 तास युटिलाइज करायचे. सी हॅव्हिंग सर्टन काइंड ऑफ टाइम फॉर लेजर टाइम. लेजर टाइम म्हणजे एंटरटेनमेंटचा टाइम, टाइमपास वाला टाइम. तो असू शकतो डेली बेसिसला, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. एव्हरीवन डज सर्टन काइंड ऑफ टाइमपास एव्हरी डे. वेळ जातो त्यामध्ये, एखादा तास देऊ शकतो आपण, अर्धा तास देऊ शकतो. इट्स ओके. बट फॉर एक्झाम्पल तुमची उद्या एक्झाम आहे आणि तुम्ही जर आज गेमिंग खेळताय किंवा रील्स बघताय, तो समथिंग इज रॉंग इन युअर शेड्यूल. प्रायोरिटी सेट करणं खूप गरजेचं आहे. त्या प्रकारेच तुम्हाला तुमचा टाइम युटिलाइज करणं गरजेचं असेल. एक मॅट्रिक्स आहे, व्हेरी इम्पॉर्टंट अँड नाईस मॅट्रिक्स. तुम्हाला त्यात बरीच आयडिया येईल. वी विल लर्न दॅट मॅट्रिक्स टुडे. काही पोर्शन आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकणार आहोत टाइम मॅनेजमेंटचा. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट दिस मॅट्रिक्स. ओके. आयशन आवर टाइम मॅट्रिक्स, टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. ठीक आहे. सध्या हे कुठेतरी नोटबुकवर लिहून ठेवा. या नोट्स तर तुम्हाला भेटणारच आहे. हा टेबल आहे ना, हा चार्ट जो आहे तो काढून ठेवा कुठेतरी. ठीक आहे. टास्क अर्जन्सी, किती अर्जन्सी आहे, म्हणजे अर्जंट आहे की नॉट अर्जंट आहे. सिम्पल. ठीक आहे. अर्जन्सी, अर्जन्सी म्हणजे अर्जंट आहे, अँड नॉट अर्जंट मीन्स नॉट अर्जंट. सिम्पल. ठीक आहे. ओके. नाव एक टास्क असं आहे, खूप महत्वाचा टास्क आहे, इम्पॉर्टंट. ठीक आहे. जसं इथे मी मेन्शन केलंय, जस्ट 1 मिनिट. सी, हे इम्पॉर्टंट टास्क आहे. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट टास्क आहे, महत्वाचं आहे आणि अर्जंट पण आहे. अर्जंट पण आहे. फॉर एक्झाम्पल, इफ एनी टास्क इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज व्हेरी अर्जंट, काय करणार आहे आपण? व्हॉट वी विल डू? वी विल डू इट इमिडिएटली. सिम्पल. हे बघा, हा झाला अर्जंटचा हा झाला अर्जंट, ही झाली अर्जंटची कॉलम, ही झाली इम्पॉर्टन्सची रो. जस्ट 1 मिनिट, आय विल चेंज द कलर ऑफ. जस्ट 1 मिनिट. सी, हा चार्ट असा आहे, इम्पॉर्टंट इथे, इथे आपण अर्जन्सी बघतोय. हे अर्जंट वाले टास्क आहे, हे नॉन अर्जंट वाले टास्क आहे. सिम्पल. ठीक आहे. अँड हे इम्पॉर्टंट टास्क आहे अँड हे नॉट इम्पॉर्टंट टास्क आहे. असा तो चार्ट आहे, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. दिस इज अ काइंड ऑफ चार्ट. नाउ इम्पॉर्टंट प्लस अर्जंट, अर्जंट इज दिस कॉलम. सो इम्पॉर्टंट प्लस अर्जंट, देन डू इट इमिडिएटली. इमिडिएटली करा, इन्स्टंटली करा. सिम्पल. अर्जंट आहे, यू हॅव एक्झाम टुमारो, देन व्हॉट यू विल डू? यू विल स्टडी इमिडिएटली. तुम्ही आज अभ्यास करणार म्हणजे करणारच, केलाच पाहिजे. दॅट इज द अर्जन्सी. नाउ देर आर सर्टन टास्क विच आर नॉट अर्जंट. नॉट अर्जंट बट दे आर इम्पॉर्टंट, पण ते महत्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम गिव्हिंग यू असाइनमेंट, ओके, तुम्हाला असाइनमेंट दिली आहे, ती तुम्हाला पुढच्या वीक मध्ये सबमिट करायची. यू वॉन्ट टू सबमिट इट इन द नेक्स्ट वीक. व्हॉट यू विल डू? यू विल शेड्यूल इट. तुम्ही त्याचं एक प्रॉपर शेड्यूल बनवणार की ती असाइनमेंट मी कधी तयार केली पाहिजे, कधी बनवली पाहिजे, कधी कंप्लीट केली पाहिजे. माझ्याकडे 7 दिवसांचा वेळ आहे अँड आय वॉन्ट टू कम्प्लीट दॅट असाइनमेंट इन विदिन नेक्स्ट 7 days. मग तुम्ही 4थ्या दिवशी कंप्लीट करा, 5व्या दिवशी कंप्लीट करा, 3ऱ्या दिवशी कंप्लीट करा. यू कॅन शेड्यूल इट अकॉर्डिंगली, तुमच्या टायमिंग नुसार. दॅट इज द शेड्युलिंग ऑफ युअर टास्क, विच इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज अर्जंट. सॉरी, इट इज नॉट अर्जंट बट इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. नेक्स्ट वन इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज अर्जंट. खूप महत्वाचं नाहीये बट अर्जंट आहे. असे पण टास्क असतात की ते अर्जंट असतात, लगेच करायचे असतात, बट ते इतके महत्वाचे नाही राहत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ग्रॉसरी आणायची आहे, किराणा दुकानात जायचंय, काही सामान आणायचंय, ते अर्जंट आहे. बट असं तर काही नाही की खूपच भयंकर महत्वाचं आहे. तर तुम्ही काय करणार? डेलिगेट करणार ते टास्क. व्हॉट इज मीन बाय डेलिगेशन? डेलिगेशन म्हणजे तुमचं एखादं काम तुम्ही एखाद्या व्यक्तीला सोपवणं. ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ दॅट वर्क. मग तुम्ही नाही जाणार, मग तुम्ही कोणाला तरी सांगणार की जा बाबा घेऊन ये. सिम्पल. डेलिगेशन. किंवा रेड्युसिंग दॅट टास्क. रेड्युसिंग म्हणजे काय? खूप मोठी यादी होती किराणाची,
25-30 आयटम्स होते, बट त्यातले 3-4 तुम्ही घेऊन आले जे गरजेचे आता होते, बस दॅट्स इट. खूप अर्जंट नव्हतं ते, सॉरी खूप म्हणजे अर्जंट वाले होते म्हणून तुम्ही आले, बट खूप महत्वाचं नव्हतं. सिम्पल. खूप महत्वाचं टास्क नव्हतं ते, जस्ट किराणावाला होतं. सो डेलिगेशन किंवा रिडक्शन, त्या टास्कला छोटंसं करणं किंवा डेलिगेट करणं, कोणाकडे तरी ट्रान्सफर करणं. सिम्पल. आता करावंच लागणार होतं ते, बट खूप महत्वाचं नव्हतं. अँड सम टास्क आर नॉट इम्पॉर्टंट अँड इवन नॉट अर्जंट. फॉर एक्झाम्पल, तुमच्या फ्रेंडने तुम्हाला खूप छान रील पाठवली आणि सांगितलं की हो ती रील खूप छान होती, ती बघा लवकर. राईट. खूप महत्वाचं नाहीये, खूप अर्जंट पण नाहीये, तुम्ही ते अवॉइड करू शकता. सिम्पल. एखाद्याचा कॉल येतोय, खूप महत्वाचा कॉल नाहीये, खूप अर्जंट कॉल नाहीये, तुमचं सेशन चालू आहे, तुमचं काहीतरी स्टडी चालू आहे, यू कॅन अवॉइड दॅट कॉल, यू कॅन अवॉइड दोज थिंग्स. सिम्पल. समजतंय सर्वांना? अंडरस्टूड दी टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स? कळतंय ना? हे असे मॅट्रिक्स थ्रू जेव्हा आपण शिकतो तेव्हा अंडरस्टँडिंग थोडीशी अजून चांगली होते. दॅट इज द बेसिक रिझन बिहाइंड दॅट. ठीक आहे. सो टास्क इम्पॉर्टंट अँड नॉट इम्पॉर्टंट, वेदर इट इज अर्जंट ऑर नॉट अर्जंट, हे आपण बघितलं पाहिजे, हे समजलं पाहिजे आपल्याला. तरच आपण काम चांगल्या प्रकारे करू शकू किंवा टाइमला चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकू. वी कॅन मॅनेज द टाइम व्हेरी प्रॉपरली इफ वी अंडरस्टँड दिस मॅट्रिक्स. काही लोकांना आहे ना हे बायफर्केशनच समजत नाही बऱ्याच वेळा, की अर्जंट कोणतं पकडायचं, नॉट अर्जंट कोणतं पकडायचं, इम्पॉर्टंट कोणतं पकडायचं. त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. तो सेट युअर प्रायोरिटीज अकॉर्डिंगली. आता प्रायोरिटीज कशा सेट करायच्या मी तुम्हाला सांगतो. वी विल लर्न दॅट. ओके, जस्ट 1 मिनिट. फॉर एक्झाम्पल, दिस इज दी मॅट्रिक्स. आता हे मॅट्रिक्स तर समजलंय सर्वांना, राईट? अर्जंट नॉट अर्जंट याचे आपण एक्झाम्पल्स बघूया. सी आयजनॉर मॅट्रिक्स एक्झाम्पल्स फॉर स्टुडंट्स, खास करून स्टुडंटसाठी एक्झाम्पल्स आहे. ओके, लक्ष द्या त्याकडे बघा तुम्ही एकदा काय काय मेन्शन केलंय त्यामध्ये. जस्ट 1 मिनिट. ओके, आयशनॉवर मॅट्रिक्स एक्झाम्पल्स फॉर स्टुडंट्स. क्वाड्रंट 1 काय होता? क्वाड्रंट 1 वॉज दिस. हा जो आहे ना अर्जंट अँड इम्पॉर्टंट वाला, डू इट इमिडिएटली वाला, डू इमिडिएटली वाला हा क्वाड्रंट फर्स्ट आहे. डू इमिडिएटली, सी, डू इमिडिएटली, दिस इज द क्वाड्रंट फर्स्ट. नाव क्वाड्रंट फर्स्ट मध्ये आपल्याला अर्जंट टास्क भेटणार आहे ऑफकोर्स, अँड इम्पॉर्टंट पण भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल, यू हॅव युअर एक्झामिनेशन्स टुमॉरो. यू हॅव युअर एक्झामिनेशन्स टुमॉरो. यू हॅव युअर असाइनमेंट ड्यू, म्हणजे तुमची असाइनमेंट पेंडिंग आहे, तुम्ही ती कम्प्लीटच केली नाहीये, किंवा तुमचं प्रोजेक्ट सबमिशन आहे. हे सगळे काम तुमच्यासाठी अर्जंट पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. तुमची उद्या एक्झाम आहे, दिस इज दी अर्जंट कॅटेगरी अँड इम्पॉर्टंट कॅटेगरी. ओके, दिस then your assignment is pending, this is the urgent category and important category. And third is the project submission, urgent category and important category. Simple. So this is the quadrant first. हे तुमच्या quadrant first मध्ये येणार आहे. Don't put it into fourth quadrant, not important and not urgent. ठीक आहे, नाहीतर कोणी असं करून देईल की फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाऊ द्यायला, अभ्यास महत्वाचा नाही. नॉट लाईक दॅट. ठीक आहे, हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. सेकंड क्वाड्रंट इम्पॉर्टंट आहे बट अर्जंट नाहीये. ठीक आहे, अर्जंट नाहीये बट इम्पॉर्टंट आहे. कसं? मग तुम्ही त्याला शेड्यूल करणार. लाईक वाईज, सी, दिस वॉज द नेक्स्ट क्वाड्रंट ऑफ शेड्यूल. नॉट अर्जंट बट इट इज इम्पॉर्टंट, महत्वाचं आहे, बट अर्जंट नाहीये, इमिडिएट बेसिसवर करायची काही गरज नाहीये. सो second quadrant says that the tasks which are important but not urgent are your daily study. तुमचा डेलीचा अभ्यास. तुम्ही डेली जो स्टडी करतात ना तो अर्जंट वाला नाही की तुम्ही लगेच बसलं पाहिजे अभ्यासाला. नो, डेली रुटीन वाला स्टडी येतो, बट इम्पॉर्टंट आहे. इट इज इम्पॉर्टंट. सो योर डेली स्टडी कम्स इन टू द कॅटेगरी ऑफ इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. स्किल डेव्हलपमेंट, तुम्ही जे आत्ता शिकतायत, तुम्हाला नोट्स जेव्हा भेटणार आहे, मी असं नाही सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला नोट्स भेटल्या भेटल्या तुम्ही लगेच अभ्यास सुरू करा त्याचा. नो, नॉट अर्जंट.
बट इट इज इम्पॉर्टंट. बट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. थर्ड थिंग, लर्निंग ऑटोकॅड. समजा कॉम्प्युटर फील्डचे स्टुडंट आहे, IT फील्डचे स्टुडंट आहे, ऑटोकॅड वगैरे त्यांना फॅमिलीर असतं. लर्निंग ऑटोकॅड अर्जंट नाहीये, बट महत्वाचं तर आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं शेड्यूल करणार की तुम्हाला ते कधी शिकायचंय. यू विल प्लॅन फॉर इट, यू विल शेड्यूल इट. सिम्पल. लर्निंग पायथॉन, सिम्पल. नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याची प्लॅनिंग करणार की तुम्ही ते कधी शिकणार आहेत, त्याचे क्लासेस तुम्हाला कधी लावायचे सेपरेटली, एव्हरीथिंग. राईट. अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन. इंटरव्ह्यू प्रिपरेशन वी आर गोइंग टू लर्न सेपरेटली द प्रेझेंटेशन ऑन दॅट. ओके. आपण त्यावरती शिकणार आहोत. इंटरव्ह्यू प्रिपरेशन आपण चांगल्या प्रकारे एक प्रेझेंटेशन शिकणार आहोत. एक आहे त्यामध्ये, वी आर गोइंग टू लर्न दॅट. ठीक आहे. अँड सी, इंटरव्ह्यू प्रिपरेशन पण अर्जंट नाहीये, बट इट इज इम्पॉर्टंट. एकाच रात्रीतून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये परफेक्ट नाही होऊ शकत. यू कॅनॉट. इफ देर इज अ प्लेसमेंट टुमारो, placement kind of call tomorrow, interview are arranged tomorrow in your college, and you want to prepare for interview, you cannot prepare for interview in just one night. इनबिल्ट काही लोकांमध्ये असू शकतं पर्सनॅलिटी वाईज, बट इव्हेंच्युअली एफर्ट्स थोडेसे द्यावेच लागतील, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करू शकाल. देर आर सर्टन थिंग्स विच वी नीड टू फॉलो ऍक्च्युअली इन इंटरव्ह्यू प्रिपरेशन. ठीक आहे. ओके. So these are all the tasks: daily study, skill development, learning AutoCAD, learning Python, interview preparation. All these tasks are not urgent, but they are important. Simple. Third category is the quadrant 3. Urgent, but not important. Urgent आहे, but not important आहे. For example, unnecessary calls येत आहेत तुम्हाला. म्हणजे आत्ताच आले म्हणजे अर्जंटली आले, बट इतके महत्वाचे नाहीये. यू कॅन अवॉइड दोज कॉल्स. ठीक आहे. अर्जंट आहे बट नॉट इम्पॉर्टंट. अर्जंट किंवा कोणत्या नातेवाईकांचा कॉल आला तुमच्या फोनवरती, नॉट नेसेसरी की तुम्हीच तो रिसिव्ह केला पाहिजे. तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे देऊ शकता तुमचा फोन. काइंडली रिसिव्ह दी कॉल, आय एम डुईंग माय वर्क. सिम्पल. तुम्ही तुमच्या चांगल्या अभ्यासामध्ये असाल, स्टडीज करत असाल, अँड इन दॅट युअर फोन इज रिंगिंग, वन ऑफ युअर रिलेटिव्ह इज कॉलिंग यू, यू कॅन डेलिगेट दॅट, यू कॅन रिड्यूस दॅट. कसं? फॅमिली मेंबरकडे तुम्ही देऊ शकता तुमचा फोन, दे कॅन डिस्कस. राईट. सो अननेसेसरी कॉल्स आपण अवॉइड करू शकतो, डेलिगेट करू शकतो. डेलिगेशन, ट्रान्सफरिंग दॅट टास्क टू समवन एल्स, इज कॉल्ड एज डेलिगेशन. देन रॅन्डम नोटिफिकेशन सुद्धा एक प्रकारे अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंटचा. आता आलेत नोटिफिकेशन बट नॉट इम्पॉर्टंट, म्हणजे असं नाही की आत्ताच आपण लगेच रिप्लाय केला पाहिजे किंवा मेसेज केला पाहिजे किंवा बघितला पाहिजे. नॉट नेसेसरी. ठीक आहे. अँड इंटरप्शन फ्रॉम फ्रेंड्स असो कोणी असो, इंटरप्शन सारखे होणं, कॉल्स येणं किंवा काही वेगळ्या कामासाठी त्यांनी विचारणं वगैरे, हे सगळे इंटरप्शन तुम्ही अवॉइड करू शकता, रिड्यूस करू शकता. प्रायोरिटी सेट करणं यासाठी खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो ऑल दिस थिंग्स यू नीड टू फॉलो, विच आर अर्जंट बट नॉट सो इम्पॉर्टंट. इंटरप्शन्स इम्पॉर्टंट नसतात. ठीक आहे. खास करून तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल तेव्हा. बाकी वेळेस ऑफकोर्स यू हॅव युअर फ्रेंड सर्कल, यू कॅन हॅव युअर टाइम, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही स्पोर्ट्स पण एन्जॉय करू शकता, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. यू कॅन डू दॅट, बट ॲट सर्टन इम्पॉर्टंट टाइम यू शुड बी व्हेरी फोकस्ड ऑन युअर स्टडीज अँड युअर टास्क. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वाड्रंट इज द फोर्थ क्वाड्रंट, विच इज नॉट अर्जंट अँड इवन नॉट इम्पॉर्टंट. अर्जंट पण नाहीये आणि महत्वाचं पण नाहीये. That is the fourth quadrant, not urgent and not important. Totally avoid करू शकता तुम्ही, टोटली इग्नोर करू शकतात. सिंपल. कसं? एंडलेस इंस्टाग्राम स्क्रोलिंग. जसं थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं की एकदा 5 मिनिटसाठी आपण इंस्टाग्राम जेव्हा हातात घेतो, व्हिडिओ बघायला चांगलं वाटायला लागतं आपल्याला. वी गेट अ गुड फिलिंग ऑफ वॉचिंग व्हिडिओज, लाफिंग अ लॉट ऑन जोक्स, एव्हरीथिंग. सो जेव्हा आपण बघत बघत जातो तेव्हा वेळ कसा जातो हेच आपल्याला समजत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज एंडलेस इंस्टाग्राम स्क्रोलिंग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे जर तुम्ही अवॉइड केलं ना, आणि यावर जर तुम्ही चांगला कंट्रोल केला, देन आय अश्युअर यू तुमचं टाइम मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता. कारण की टाइम वेस्टर्स मध्ये स्क्रोलिंग, इंस्टाग्राम युसेज इज द बिगेस्ट टाइम वेस्टर. ओके. वॉचिंग वेब सिरीज,
राईट. नेटफ्लिक्स असो, हॉटस्टार असो, अमेझॉन प्राईम असो, कोणत्याही OTT वरती वेब सिरीज वगैरे बघत बसणं कंटिन्युअसली. आता वेब सिरीज बघणं खूप प्रॉब्लेमॅटिक नाही. प्रॉब्लेम कुठे येतोय की तुम्ही जेव्हा त्याला इम्पॉर्टंट समजून चालतात. दॅट इज द प्रॉब्लेम. हॅव्हिंग युअर टाइम फॉर वॉचिंग सम मूवीज, वॉचिंग वेब सिरीज इज ओके. प्रत्येक जण बघतो, मी पण बघतो. दॅट इज ओके, दॅट इज अ गुड थिंग. बट टाइम मॅनेजमेंट अर्जंट नाहीये, इतकं खूप महत्वाचं नाहीये. वेन एव्हर टाइम परमिट्स, जेव्हा तुम्ही फ्री टाइम मध्ये असाल, जेव्हा तुमचे टास्क कम्प्लीट असतील सगळ्या प्रकारे, जेव्हा तुमचे एक्झामिनेशन कम्प्लीट असतील आणि तुम्हाला खरंच चांगला टाइम आहे स्पेंड करण्यासाठी, यू कॅन हॅव युअर एन्जॉय विथ युअर वेब सिरीज, विथ युअर पीपल अराउंड यू. यू कॅन हॅव इट, नो प्रॉब्लेम. बट राईट टाइम फॉर राईट थिंग इज ऑलवेज प्रेफरेबल. असं म्हणतात ना, एक खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगला थॉट आहे, वाक्य आहे, की एखादी चांगली गोष्ट, राईट, एखादी चांगली गोष्ट चुकीच्या वेळेला जर केली ना आपण, चुकीच्या वेळेला, तरी पण ती चुकीची गोष्ट होऊन जाते. राईट. एनी गुड थिंग डन ऍट अ रॉंग टाइम लीड्स इन अ रॉंग रिझल्ट. सिम्पल. ओके. सो राईट टाइमला राईट गोष्ट करणं खूप महत्वाचं असतं, खूप महत्वाचं आहे, आणि हेच समजणं खूप महत्वाचं. That's why this matrix is there to understand, to make you understand what is important for you, what is not important. हे मॅट्रिक्स खूप खूप महत्वाचं आहे. ह्या मॅट्रिक्सच्या हिशोबाने तुम्ही तुमचे टास्क असाइन करा स्वतःला, की तुम्ही तुमच्यासाठी कोणतं टास्क इम्पॉर्टंट आहे, कोणतं नाहीये, कोणतं अर्जंट आहे, कोणतं नाहीये, हे तुम्ही स्वतःबद्दल अनालाइज करा. ऑल दी पार्टिसिपंट तुम्ही स्वतःचं सेपरेटली करा अनालिसिस. यू विल गेट टू नो डॅट की तुम्ही खूप अशा प्रकारे टाइम तुमचा इन्व्हॉल्व्ह केलाय की त्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्याच तुमच्यासाठी. राईट. ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे राईट टायमिंगला. वेळ जर निघून गेली तर परत ती येत नाही वापस, ती मागे येत नाही, परत गेलेला वेळ परत येत नाही. ठीक आहे. ओके. वॉचिंग वेब सिरीज अँड एक्सेसिव्ह गेमिंग. ऍज आय टोल्ड यू, एक्सेसिव्ह गेमिंग इज ऑल्सो अ रॉंग पॉईंट टू डिस्कस. या रॉंग पॉईंट, कारण की एक्सेसिव्ह गेमिंग आपण नाही केली पाहिजे. वी शुड हॅव अ कंट्रोल ऑन दॅट, बिकॉज इट इज द अल्टिमेट टाइम वेस्टर. गेम्स खेळणं, जसं मी सांगितलं, फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणं, दॅट इज व्हेरी गुड. बट यू हॅव सर्टन टाइम फॉर दॅट, यू हॅव सर्टन बाउंडिंग फॉर दॅट. एक प्रॉपर वेळ त्याला देणं गरजेचं असतं, नॉट दी फुल टाइम फॉर दॅट. आता तुम्ही शिकत आहात, तुमचा झोन आता असा आहे ना की तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. यू आर ऍट अ लर्निंग प्लॅटफॉर्म. ऍक्च्युली तुम्ही अशा मोडमध्ये आहात ना की तुम्हाला तुमचं करिअर घडवायचंय. राईट. आणि स्वतःला जर उभं करायचं असेल, स्वतःचं जर काहीतरी नाव कमवायचं असेल, तर यू हॅव टू डू सम एफर्ट्स फॉर दॅट. राईट. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही फोकसच नसेल किंवा इच्छाच नसेल, तर त्यामध्ये माझं पण तुम्हाला काहीच म्हणणं नाहीये. नॉट इवन मी, नॉट इवन एनी वन कॅन स्टॉप यू फ्रॉम दॅट. मग तर टॉपिकच क्लोज होतो ना. इफ यू डोंट हॅव एनी पॅशन फॉर युअर लाईफ. बट वन थिंग, स्वतःचं काहीतरी असणं किंवा स्वतःचं काहीतरी बनवणं खूप चांगलं असतं. बिकॉज खूप लोकांच्या लाईफमध्ये मी बरेच चेंजेस होताना बघितले. फॉर एक्झाम्पल, देर आर मेनी पीपल, मी स्वतः बघितलेले लोक आहेत बरेच, की ज्यांच्याकडे खूप चांगली प्रॉस्पेरिटी होती, खूप चांगली ग्रोथ झालेली होती, ऑलरेडी डेव्हलप पीपल, जे रिच असतात, खूप श्रीमंत कॅटेगरीमध्ये असतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण त्याच फॅमिलीमधले आहोत आणि आपण ते कंटिन्यू करू किंवा तेच मॅनेज करू, आपली लाईफ खूप चांगली जाईल. दॅट इज ओके, जाऊ पण शकते. बट इव्हेंच्युअली असं प्रत्येक वेळेस होईल असं नसतं. खूप चांगल्या चांगल्या लेवलचे लोक किंवा खूप चांगल्या चांगल्या श्रीमंत लोकांना पण खाली खाली येताना मी बघितलं. होतात गोष्टी, कारण की त्या गोष्टी मॅनेज करणं, ती प्रॉस्पेरिटी मॅनेज करण्यासाठी सुद्धा स्किल लागतं. तो बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा स्किल लागतं. सो दॅट स्किल शुड बी डेव्हलप्ड ऍटलिस्ट विद इन अस. ते डेव्हलप होणं खूप गरजेचं असतं. बिकॉज वी शुड हॅव दॅट पोटेन्शियल टू कॅरी फॉरवर्ड दोज बिझनेसेस, दोज एव्हरीथिंग. तो रिचनेस कंटिन्यू करण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा स्किल्स असावे लागतात. ते खूप महत्वाचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड अल्टिमेटली इफ यू आर ग्रोईंग युअर सेल्फ, सी त्या गोष्टी तर येणारच आहे तुमच्या लाईफमध्ये, राईट. बट इव्हेंच्युअली इफ यू आर डुईंग समथिंग एल्स, तुमच्या स्वतःचं पण काहीतरी तुम्ही जेव्हा करताना, यू हॅव सम पॅशन फॉर युअर लाईफ, तर ती एक वेगळीच लेवल घेऊन जातं तुम्हाला, एक हाय लेवल घेऊन जातं. कारण की ते पण तुम्हाला भेटतं जे भेटणार होतं, आणि हे पण तुम्हाला सेपरेटली भेटतं तुमच्या लाईफमध्ये. दी अचिव्हमेंट, दी सेन्स ऑफ अचिव्हमेंट, दी सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, दी रेप्युटेशन इन सोसायटी, एव्हरीथिंग. सो हे मॅट्रिक्स जे आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या लाईफ बद्दल तुम्ही मॅट्रिक्स तयार करा की तुम्ही कसं तुमचा टाइम युटिलाइज करत आहात,
कसं तुम्ही कुठे टाइम वेस्ट करत आहात सध्याच्या सिच्युएशनला, आणि तुम्ही कशाला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. इट शुड बी थरोली चेक्ड फ्रॉम युअर साइड, नॉट फ्रॉम माय साइड. बिकॉज तुम्ही जितके पण पार्टिसिपंट्स आहात प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. everyone has got different sleeping pattern, everyone has got different exercise pattern, everyone has got different entertainment pattern. कोणाला गेम्स खेळायला आवडतं, कोणाला बिलकुल नाही आवडत, कोणाला इंस्टाग्राम आवडतं, बट असे पण काही स्टुडंट्स असतील की ज्यांना बिलकुल नाही आवडत, दे डोंट लाईक इट. कोणी असे स्टुडंट असतात की जे लिटरली आता पण खूप चांगल्या प्रकारे स्टडीज मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. काही स्टुडंट असे आहेत की ते बिलकुल स्टडी नाही करत. राईट. सो चेक युअर इम्पॉर्टन्स, चेक युअर प्रायोरिटीज. बिकॉज एकदा तुम्ही स्टडीजच्या झोन मधून गेलात ना, नंतर परत तुम्ही ऍडमिशन घेणार नाहीये लाईफमध्ये. परत तुम्ही परत 11th-12th परत किंवा तुम्ही 10th-9th करणार नाहीये. एकदा झालेलं एज्युकेशन आपण परत नाही करत बसत, पुढे पुढे जात असतो. सो दिस इज द राईट टाइम फॉर यू फॉर अनालायझिंग युअर स्टडीज, रुटीन, एव्हरीथिंग. तुमचं मॅट्रिक्स तुम्ही स्वतः बनवा, हेच तुमच्यासाठी टास्क आहे असं समजून चालू. गॉट इट? समजलंय सर्वांना? अंडरस्टूड? Yes, sir. ओके. बाकी मेंबर्स समजलंय? रिस्पॉन्स देत चला, बिकॉज इट इज ऑल फॉर यू गाईज. तुमच्यासाठीच हे सर्व आहे. Yes, sir. Yes, ठीक आहे. sir. गुड. काही डाऊट असेल विचारा. एनी डाऊट एनीवन? विचारू शकतात काही डाऊट असेल तर. वी कॅन डिस्कस ऑन दॅट. कधीही काही डाऊट असेल तर विचारत चला. नो इश्यूज अबाउट दॅट. So we learned about the Eisenhower matrix examples for students today. Quadrant 4, quadrant 3, quadrant 2, and quadrant 1. Urgent and important, important but not urgent, then urgent but not important, and not urgent and not important. These are 4 quadrants and other basic things we learned today about the time management. बाकी टॉपिक्स आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. त्यामध्ये अजून अशा प्रकारचे मॅट्रिक्स किंवा अशा प्रकारचे टेक्निक्स आहेत. एस्पेशली टेक्निक्स आय विल से स्पेसिफिकली, की ज्यामध्ये तुम्ही तुमचा टायमिंग प्रॉपर वे मध्ये मॅनेज करू शकतात. इन प्रॉपर वे. दिस इज द फर्स्ट टेक्निक ऑफ आयझेनहावर मॅट्रिक्स फॉर स्टुडंट्स. नेक्स्ट टेक्निक्स वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट सेशन. त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येणार की तुम्ही अजून कशा प्रकारे स्टडीज करू शकतात, तुमचं काम किंवा तुमचं टास्क असाइन करू शकतात स्वतःला, कसं ते कम्प्लीट करू शकतात. एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. सो टुडे वी विल स्टॉप हियर. ओके. आयझेनहावर मॅट्रिक्स तुम्ही तुमचं स्वतःचं बनवून ठेवा. तोपर्यंत लक्षात असू द्या, हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःला रिअलाइज होईल. आय एम नॉट गोइंग टू आस्क यू इन नेक्स्ट सेशन. मी तुम्हाला काय फोर्स नाही करणार की मला सांगा तुम्ही काय बनवलंय. नॉट लाईक दॅट. बट इव्हेंच्युअली इट इज फॉर यू. तुम्ही स्वतःसाठी बनवा आणि स्वतःच अनालाइज करा की काय तुम्ही प्रायोरिटी ठेवताय सध्या आणि काय तुम्ही केलं पाहिजे. दॅट्स इट. तुमची लाईफ आहे, तुम्ही तिला मोल्ड करताय आता सध्या. आपण म्हणतो ना की आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो. वी आर आर्किटेक्ट ऑफ आवर लाईफ, राईट? सिम्पल. So check yourself for that. Okay. And in next session, we are going to learn some more techniques for time management. Okay. Done? Okay. Okay. Then we will stop today and we will meet in next session. Till that time, prepare your own matrix and study well. Thank you so much. Have a good day. Thank you all. Thank you.